आपण पाहत आहात जनलोक वार्ता। बातमी पहा विश्वासानं। महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये 12 ज्योतिर्लिंगापैकी एक प्रसिद्ध असणाऱ्या त्र्यंबकेश्वर या ठिकाणी 20 सप्टेंबर रोजी इलेक्ट्रॉनिक माध्यमाचे 3 पत्रकार म्हणजे खऱ्या अर्थाने किरण ताजने, योगेशजी खरे आणि अभिजीतजी सोनवणे हे मीडियामधनं कव्हर करण्यासाठी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी जात असताना पार्किंगच्या गाडी लावण्याच्या वादामधनं गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांच्यावरती भ्याड हल्ला केला। त्या हल्ल्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो। यातले तिन्ही पत्रकार सध्या अपोलो हॉस्पिटल नाशिक या ठिकाणी उपचार घेत आहेत आणि त्यातील ही गंभीर स्वरूपाचे त्यांचे इजा झालेली आहे। त्या अशा घटना सातत्याने महाराष्ट्रामध्ये होत असताना डिजिटल मीडिया पत्रकार संपादक पत्रकार संघटना या सर्व घटनेचा सर्वप्रथम निषेध करते आणि पत्रकार संघटनेच्या माध्यमातून या हल्ला अशा प्रकरणामध्ये जर परत काही कारवाई नाही झाली तर आम्ही रस्त्यावरती उतरून आंदोलन करू आणि सर्वप्रथम ज्या पत्रकार संरक्षण कायदा महाराष्ट्र शासनाने सुरू केला आहे त्या कायद्याची तात्काळ महाराष्ट्र शासनाने अंमलबजावणी करावी आणि इथून पुढे जर पत्रकारावरती हल्ला झाला तर डिजिटल मीडिया पत्रकार संघटना रस्त्यावरती उतरून याचा जाब शासनाला विचारणार आहे आणि होणाऱ्या परिणामाला सर्व महाराष्ट्र शासन जबाबदार राहणार आहे। या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी पुणे यांना निवेदनही दिलेले आहे आणि त्याबरोबरच संघटनेच्या वतीने आम्ही एक क्लिअर करू इच्छितो की इथून पुढे पत्रकारांच्या बाबतीत असे कुठलेही हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत। कारण देशात जर लोकशाहीचा चौथा स्तंभच एवढा अस्थिर आणि एवढा जर दबावाखाली असेल तर नक्कीच देशाच्या भवितव्याला आणि लोकशाहीला खूप मोठा धोका आहे। मागणी आमची ही असणार आहे की पत्रकार संरक्षण कायदा महाराष्ट्रात याची कडेकोट अंमलबजावणी व्हावी आणि याच्यासाठी येणाऱ्या अधिवेशनात आवाज उठवण्यात यावा। डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेतर्फे आम्ही अध्यक्ष राजा माने तसेच राज्य संघटक अमोलजी पाटील आणि महेशजी टेळे अध्यक्ष शहर अध्यक्ष पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाने निवेदन दिलेलं आहे। जिल्हाधिकारी महोदयांनी निवेदनाची दखल घेऊन ते होम डिपार्टमेंटला सुपूर्द करून लवकरात लवकर शासन केलं जाईल असे निर्देश दिलेले आहेत आणि या संदर्भात भविष्यात देखील पत्रकारांवर होणारे हल्ले आम्ही गप्प बसणार नाही। आपण पाहत आहात जनलोक वार्ता। बातमी पहा विश्वासानं।